वेलकम स्टुडंट टू महा EMRS ई-लर्निंग प्रोजेक्ट. मी गंगातिरे सर अहेरीवरून. आज आपण शिकणार आहोत अ फोर्स कॅन चेंज द स्टेट ऑफ मोशन. तर सुरुवातीला आपण व्हॉट इज मीन बाय स्टेट ऑफ मोशन म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. तर स्टेट ऑफ मोशन is a change in either the speed of an object or its direction of motion, or both is described as a change in its state of motion. म्हणजेच स्टेट ऑफ मोशनमध्ये वस्तूच्या स्पीडमध्ये झालेला बदल आणि वस्तूच्या डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये झालेला बदल या दोघांचा सुद्धा समावेश होतो. या दोघांना मिळून आपण स्टेट ऑफ मोशन असं म्हणतो. स्टेट ऑफ मोशनमध्ये स्टेट ऑफ मोशन आणि स्टेट ऑफ रेस्ट या दोघांचा पण समावेश होतो. एकंदरीतच वस्तूच्या स्पीडमध्ये झालेला बदल, वस्तूच्या डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये झालेला बदल आणि स्टेट ऑफ झिरो स्पीड या तिघांचा सुद्धा स्टेट ऑफ मोशनमध्ये समावेश होतो. नाऊ लेट अस फाइंड आउट व्हॉट हॅपन व्हेन अ फोर्स ॲक्ट्स ऑन ॲन ऑब्जेक्ट बाय कन्सिडरिंग सम एक्झाम्पल्स. फुटबॉल या खेळाविषयी आपण सर्वांना तर माहितीच आहे. पेनल्टी किक मारताना जेव्हा फुटबॉलपटू फुटबॉलच्या बॉलवर पेनल्टी किक मारतो त्यावेळेस स्टेट ऑफ रेस्टमध्ये असलेला फुटबॉलचा चेंडू हा गतिमान होऊ लागतो व गोलच्या दिशेने जाऊ लागतो. गतिमान चेंडू जेव्हा गोलच्या दिशेने येत असतो त्यावेळेस गोलकीपर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय करून गतिमान चेंडूची स्पीड कमी करतो. यावरून आपल्या लक्षात असं येतं की फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट. चला तर आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. या एक्झाम्पलमध्ये उदाहरणामध्ये आपण एक चेंडू घेतलेला आहे व तो एक समान पृष्ठभागावर आपण रेस्टमध्ये ठेवलेला आहे. आता मला सांगा पाहू, जेव्हा एखादी वस्तू म्हणजे हा चेंडू रेस्ट पोझिशनमध्ये असतो त्यावेळेस त्याची स्पीड किती असते? यस, अगदी बरोबर. ज्यावेळेस एखादी वस्तू स्टेट ऑफ रेस्टमध्ये असते त्यावेळेस त्याची स्पीड 0 असते. जर आपल्याला या स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर असलेल्या चेंडूला जर मूव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल सांगा? अगदी बरोबर, आपल्याला याच्यावर फोर्स म्हणजे बल अप्लाय करावं लागेल. तर या स्थिर असलेल्या चेंडूवर आपण डाव्या बाजूने काय करणार आहोत? बल अप्लाय करणार आहोत. चला तर मग काय होते आपण पाहूया. या स्थिर असलेल्या चेंडूला जेव्हा आपण डाव्या बाजूने फोर्स अप्लाय केला तर त्यावेळेस काय झालेला आहे? हा चेंडू मूव्ह होत आहे म्हणजे हा गतिमान झालेला आहे आणि समोरच्या बाजूने गतिमान होत आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना डाव्या बाजूने बल अप्लाय केला त्यावेळेस तो चेंडू हा पुढे पुढे जात आहे. म्हणजेच बलामुळे याची स्टेट ऑफ रेस्ट ही म्हणजे स्थिती बदलून तो आता कशी झालेला आहे? तो स्टेट ऑफ मोशनमध्ये आलेला आहे. जर आपण या बलाला ठीक आहे पुन्हा एकदा डाव्या बाजूने बल लावला तर काय होईल सांगा पाहू? चला पाहूया. आपण पुन्हा एकदा या चेंडूला डाव्या बाजूने बल लावलेला आहे तर आपल्याला असं दिसले आहे की या चेंडूची स्पीड वाढलेली आहे. म्हणजेच जर आपण चेंडूच्या गतीच्या दिशेने बल अप्लाय केला तर त्या चेंडूची गती म्हणजे चेंडूची स्पीड वाढते हे आपल्या लक्षात आले आहे. यावरून आपल्याला असं सांगता येईल की एखाद्या डायरेक्शन ऑफ मोशनच्या दिशेने जर फोर्स अप्लाय केला तर त्यामुळे काय होतं असतं? त्या ऑब्जेक्टची स्पीड वाढत असते. ठीक आहे. जर या वाढलेल्या स्पीडच्या चेंडूच्या अपोजिट बाजूने जर फोर्स अप्लाय केला तर काय होईल पहा. आपण जसंच या चेंडूच्या स्पीडच्या अपोजिट बाजूने फोर्स अप्लाय केला त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की ती स्पीड काय झालेली आहे? कमी झालेली आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं जर बलाच्या म्हणजे मोशनच्या दिशेने बल अप्लाय केला तर स्पीड वाढते आणि डायरेक्शन ऑफ मोशनच्या विरुद्ध दिशेने जर बल अप्लाय केला तर स्पीड काय होत असते? कमी होत असते. Thus, these observations suggest that a force applied on an object may change its speed if
the force applied on the object is in the direction of its motion, the speed of the object increases. If the force is applied in the direction opposite to the direction of motion, then it results in a decrease in the speed of the object. Can you give me a few more examples of this kind? Think. Answer is of course yes. Can force change only speed of an object? Answer is of course no, because we already seen that in the state of motion force can change speed as well as direction of motion. Now let us find out how force can change the direction of motion. चला तर आता आपण पाहणार आहोत की फोर्समुळे डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये कशा प्रकारे बदल होतो तो. त्यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी पाहत आहोत, ॲक्टिव्हिटी नंबर 11.4. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण एक बॉल घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे एक स्केल म्हणजे रूलर ठेवलेला आहे. ज्यावेळेस आपण या बॉलला पुश करू त्यावेळेस तो त्या स्केलकडे मूव्ह होईल. पहा, मूव्ह झालेला बॉल जेव्हा रूलरला म्हणजे स्केलला कोलाइड झाला त्यावेळेस तो रिटर्न वापस आलेला आहे, म्हणजेच त्याच्या डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे. जर आपण या रूलरचा स्केलचा जर पृष्ठभाग थोडासा वळवला म्हणजे थोडासा बदलला, थोडा चेंज केला तर काय होईल, पहा. तर काय झालेलं आहे, पृष्ठभाग वळवल्यामुळे बॉलच्या डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये पुन्हा बदल झालेला आहे. आता बॉल वापस न येता वेगळ्या डायरेक्शननी म्हणजे पुढे गेलेला आहे. तर यामुळे आपल्याला असं समजतं की रूलर म्हणजे स्केलचा पृष्ठभाग बॉलवर बल अप्लाय करत आहे, तर तो ज्या दिशेने बल अप्लाय करेल त्या दिशेने डायरेक्शन ऑफ मोशनमध्ये बदल होत जाईल. आणि यावरून असं आपल्याला समजतं की फोर्स मे चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट. चला मुलांनो, तर आता आपण पाहणार आहोत की फोर्स अप्लाय केल्यामुळे वस्तूच्या स्टेट ऑफ मोशन म्हणजेच त्याच्या स्पीडमध्ये किंवा डायरेक्शन ऑफ मोशनमुळे बदल होतोच. दरवेळेस होतो का हा बदल, का कधी कधी होत पण नाही, तर आता हे आपण जाणून घेणार आहोत. तर या पिक्चरमध्ये तुम्ही पाहत आहात एक स्टुडंट एका मोठ्याशा स्टोनला दगडाला ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, हलवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगा पाहू, तो या मोठ्या दगडाला हलवू शकतो का? अगदी बरोबर, तो या दगडाला हलवू शकत नाही. मग यावर आपल्याला काय समजतं की एखाद्या ऑब्जेक्टवर ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो तर प्रत्येक वेळेसच त्या ऑब्जेक्टची स्पीड आणि डायरेक्शन ऑफ मोशन यामध्ये बदल होत नाही. कधी कधी बदल होतो आणि कधी कधी त्याच्यामध्ये बदल होऊ पण शकत नाही. तर आपण आतापर्यंत जे पण शिकलेलं आहे या टॉपिकमध्ये त्यावर आता आपण काही प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. चला तर मला काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगा, ठीक आहे. प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1. स्टेट ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिस्क्राइब्ड ॲज. ऑप्शन नंबर ए, चेंज इन इट्स स्पीड. ऑप्शन नंबर बी, चेंज इन इट्स डायरेक्शन ऑफ मोशन. ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन नंबर डी, नन ऑफ दिस. सांगा काय असेल याचं उत्तर. अगदी बरोबर, ठीक आहे. ऑप्शन बोथ ए अँड बी. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की स्टेट ऑफ मोशनमध्ये चेंज इन इट्स स्पीड आणि चेंज इन इट्स डायरेक्शन ऑफ मोशन या दोघांचा सुद्धा समावेश होतो. चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 2. इफ द फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इज इन द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन, देन व्हॉट विल हॅपन. पर्याय नंबर 1, ऑप्शन नंबर ए, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. ऑप्शन नंबर बी, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस. ऑप्शन नंबर सी, स्पीड डज नॉट चेंज. आणि ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दिस. काय असेल असं उत्तर सांगा पाहू. अगदी बरोबर, ऑप्शन नंबर ए, स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. कारण आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस आपण फोर्स डायरेक्शन ऑफ मोशनच्या दिशेने लावतो तर त्यावेळेस काय होत असतं, ऑब्जेक्टची स्पीड वाढत असते. चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. इफ द फोर्स इज अप्लाइड इन द डायरेक्शन opposite to the direction of motion, then what will happen? Option number A, speed of object increases. Option number B, speed of object decreases.
ऑप्शन नंबर सी स्पीड डज नॉट चेंज आणि ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ दिस. सांगा काय असेल याचं उत्तर. ज्यावेळेस आपण एखादा फोर्स वस्तूच्या डायरेक्शन ऑफ मोशनच्या अपोजिट लावतो तर स्पीड काय होते सांगा. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.